राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असाल अशी आशा करते आणि मजेतच असायला हवं. आज आमच्याकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम चालू होता आणि त्यामध्ये संध्याकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि तोच कार्यक्रम इथे चालू झालेला. तोच मी तुमच्याशी शेअर करत आहे. हल्ली काही लोक जागरण दिवसाचेही करतात, पण दिवसाचे जागरण आणि रात्रीचे जागरण यामध्ये खूप फरक असतो आणि रात्रीच्या जागरणाला जी मजा येते ना, ती दिवसाच्या जागरणाला येत नाही. त्यामुळे आम्ही तर नेहमीच हे रात्रीचेच जागरण करतो. वर्षातून एकदा आपण आपल्या देवांचे जागरण घालायचे असते, कारण ते चांगले मानले जातं. तर तुम्ही देखील तुमच्या देवांचे जागरण घालता का? हे मला नक्की कमेंट करून सांगा. जागरणाची सुरुवात दिवटी प्रज्वलित करून केली जाते. त्यानंतर देवाची पाचपावली काढण्यात येतात. चला चला चला. 5 पावली हे घराच्या थोड्याशा अंतरावरती जाऊन तेथे एका जागेवर ती जागा स्वच्छ करून पाण्याने गोमूत्र टाकून त्यावरती शेण पसरवून त्यावर देवाचे मंदिर, खंडोबाचे मंदिर काढले जाऊन त्याच्यावरती तिथे देवाला मान दिला जातो, नैवेद्य ठेवले जातात, आरती केली जाते. तर आम्ही या ठिकाणी पोहोचलो. इतर वेळी तर कधी सारवायची वेळ येत नाही, पण देवाचा मान देण्यासाठी इथे येऊन शेणाने सारवावं लागतं. आणि त्यातच सर्वजण इथे मला हसत होते. 5 पावले करून आल्यानंतर त्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला जातो. त्यानंतर देवाचे घट बांधून तिथे पूजा आणि आरती करण्यात येते.
जागरणात ते डान्स तर व्हायलाच पाहिजे. मग आता इथे सर्वांनी डान्स करायला सुरुवात केली. त्यानंतर येते वारेकरांची वेळ. ते आपला कार्यक्रम कसा झाला, देवाचा आशीर्वाद आपल्याला इथे देतात. कोणाकोणाला तर ही अंधश्रद्धा वाटेल, पण नाही, हे खरं असतं. देवाच्या कार्यक्रमामध्ये ह्या गोष्टी होतातच. हे झाल्यानंतर देवाची हळद दळली जाते. हळद दळताना हळदीचे गाणे लावून डान्स केला जातो. त्यानंतर देवाचे लग्न लावले जाते आणि रात्रभर हा कार्यक्रम चाललेला असतो. सकाळी 5 वाजता लंगर तोडण्यात येतो. पण खरंच आहे, जी मजा रात्रीच्या जागरणामध्ये आहे ना, ती दिवसाच्या जागरणामध्ये कधीच येत नाही. आणि खूप छान असं रात्रभर जागणं, देवाचं जागरण करणं, हे देखील खूप छान वाटतं. त्यानंतर सकाळी पहाटे हा लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो. लंगर हा घराच्या बाहेर जाऊन तोडला जातो. तिथे एक लाकूड ठेवून त्यावरती ती साखळी ठेवली जाते. थंडी तर भरपूर वाजत होती घराच्या बाहेर. आमच्याकडे हा लंगर तोडून कार्यक्रम संपन्न होतो. तर कसा वाटला आज आमचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे जागरण गोंधळ घालता हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.